अनेक जे आंदोलक आहेत ते इथे आले होते आणि इथे त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर लगेच जे मुंबई पोलीस होती त्यांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। जवळपास अनेक जे आंदोलक आहेत ते इथे येतो। चला आपण त्या तिकडे चला। 4 साल पहले मुंबई यूनिवर्सिटी के 20,000 25,000 के फीस में चलाया जा रहा था। आज वही कोर्स ऑटोनोमस के नाम पे 1.5 लाख रुपए फीस लेके चलाया जा रहा है। पेरेंट्स परेशान है, वो किसी से बात नहीं कर सकते। पिछले 4 सालों में मुंबई यूनिवर्सिटी में 40 से लेके 130 कॉलेजेस को ऑटोनोमस का दर्जा दिया है। ऑटोनोमस का मतलब है कि वो अपनी मनमानी चला सके। कोई कोर्स का अकाउंटेबिलिटी नहीं है, कोई फीस का अकाउंटेबिलिटी नहीं है। मैं यहाँ प्रोटेस्ट करने आया हूँ गवर्नमेंट के एजुकेशन पॉलिसी के खिलाफ, और ये पूरे सेंटर से लेके स्टेट तक यही चल रही है। नक्कीच आपण जर बघितलं तर अनेक जे सीजेपीचे कार्यकर्ते होते, एजुकेशन का भी है, प्राइम मिनिस्टर का भी है। प्राइम मिनिस्टर क्या कर रहा है बैठ के एजुकेशन के बारे में? इतना भ्रष्टाचार हो रहा है, क्या कर रहा है एजुकेशन का? नक्कीच आपण जर बघितलं तर जवळपास 15 ते 20 जे विद्यार्थी होते ते आता इकडे या चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलन करण्यासाठी आले होते। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त इथे या परिसरामध्ये होता, तरी देखील ते आंदोलक इथे आले। त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर आता पोलिसांनी देखील आता त्यांना इकडून ताब्यात घेतलेलं आहे आणि आपण पाहू शकता आता मोठ्या प्रमाणात पोलीस देखील बंदोबस्त आहे आणि जवळपास अनेक जे पोलीस कर्मचारी आहेत ते देखील इथे उपस्थित होते। त्यानंतर देखील ते जे विद्यार्थी होते ते इकडे आले, त्यांनी ते आंदोलन केलं आणि 10 मिनिटांमध्ये पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलं। कॅमेरा पर्सन हरीसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। तर आपण पाहतोय दादर इथं चैत्यभूमी परिसरात सुद्धा आंदोलन सुरू होतं। दादरमध्ये चैत्यभूमीवर सीजेपीचं आंदोलन सुरू होतं आणि इथे सुद्धा आंदोलकांनी उग्र स्वरूप धारण केलेलं आहे। तर पोलिसांनी सुद्धा हे आंदोलक जमण्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चैत्यभूमीवर सुद्धा सीजेपीनं आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस जनता पार्टीच्या सगळ्या या सदस्यांनी इथे आंदोलन केलेलं आहे। चैत्यभूमी परिसरातली ही दृश्य कडेकोट पोलीस बंदोबस्त आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेला आहे। सीजेपीचं हे आंदोलन, तर जंतर मंतरवर जॅमर बसवण्यात आले होते, तर इकडे सुद्धा पोलिसांनी आता अतिरिक्त कुमक मागवलेली आहे। ही दृश्य सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर दादरमधल्या चैत्यभूमी परिसरातली चैत्यभूमीवर सुद्धा सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आता देश पेटलाय की काय असं म्हणावं लागेल। तर एकीकडे दिल्लीत जंतर मंतरवर सुद्धा आंदोलन सुरू आहे, संसद भवनावर मोर्चा एकीकडे काढण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे इथे दादरमध्ये सुद्धा चैत्यभूमीवर सीजेपीचं आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांना शमवण्यासाठी, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। इथं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू केलेली आहे आणि आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। थेट जाऊया चैत्यभूमी परिसरातून आंदोलनाची दृश्य दाखवतायत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार। पद्मेश, आता सध्या काय तिथे परिस्थिती आहे? आधीच काही आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे, तिथे किती लोक जमले आहेत सध्या तिथे? स्नेहा, आपण जर पाहिलं तर मागच्या 10 मिनिटांमध्ये 10 ते 15 जे काही जे विद्यार्थी होते, काही लोक होते ते इकडे गोळा झाले होते आणि त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली। जे अनेक जे काँग्रेस जनता पार्टीचे जे लोक आहेत ते याच परिसरामध्ये, जे चैत्यभूमी परिसरामध्ये दाखल झाले होते, त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली। अनेक लोक होते, जर पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आधीपासूनच इथे चैत्यभूमी येथे होता। जी लोक 10 ते 15 लोक आली, त्यांनी घोषणाबाजी दिली, त्यानंतर आपण त्यांच्याशी देखील बातचीत केली आणि आता जवळपास पोलिसांनी संपूर्ण जो परिसर आहे तो आपण पाहू शकता की ते नाकेबंदी केलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक ज्या कार्यकर्त्यांना देखील आता इकडनं घेऊन गेलेले आहेत, त्यांना ताब्यात घेऊन गेलेले। त्यांची मागणी अशीच होती की ज्या प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, आम्ही इथे सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आलो, अशी त्यांची मागणी होती। जवळपास 15 ते 20 जे अनेक जे विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होत्या, त्या इकडे आल्या होत्या, त्यांनी घोषणाबाजी केली आणि सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे।
नक्कीच पद्मेश, खरं तर इथे सुद्धा आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे. इथे कुठल्याही प्रकारची खरं तर पूर्वसूचना आधी देण्यात आली नव्हती. अचानक हे सगळे आंदोलक आले इथे. अनेक जे विद्यार्थी आहेत नक्कीच अचानक विद्यार्थी आले. जवळपास पोलिसांना आधीच माहिती पडलं होतं की इथे काही जे तरुण आहेत ते गोळा होणार होते आणि इकडेच ते लोक आंदोलन करणार होते. त्यानुसार पोलिसांनी मागच्या जवळपास 2 तासापासून ही जी संपूर्ण जी आपण पाहू शकता ही बॅरिकेडिंग लावली होती. तरी देखील ते विद्यार्थी होते ते हळूहळू प्रत्येक गल्लीतनं इथे या चैत्यभूमी परिसरामध्ये आले. त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर अचानक पोलिसांना देखील कळलं नाही की ते कुठून आले. त्यामुळे 10 ते 15 जी लोक होती, जे विद्यार्थी होते, त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर अचानक पोलिसांनी त्या अनेक जे तरुण आहेत त्यांना ताब्यात देखील घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांना जे शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला ते घेऊन देखील गेले. विद्यार्थी होते त्यामध्ये आपण पाहिलं तर काही महिला देखील होत्या. त्यांची मागणी काय होती की सोनम वांगचुक यांना आम्ही पाठिंबा देतोय आणि त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. नक्कीच पद्मेश, आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे? काही आंदोलकांना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे? तू पाहिलंस तर इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी अजून देखील बंदोबस्त लावलेला आहे. जे काही माध्यमकर्मी आहेत त्यांना देखील रस्त्याच्या पलीकडे थांबा असं त्यांनी सांगितलेलं आहे. अजून देखील काही जे विद्यार्थी आहेत, जे कार्यकर्ते CJPचे, ते देखील इथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो स्वतः ऍडिशनल CP असतील ते देखील इथे आलेले आहेत आणि अनेक जे लोक आहेत ते आता हळूहळू रूट मार्च करत अनेक जे कार्यकर्त्यांना देखील आता पकडण्याचा प्रयत्न करतात. आपण तिथे पाहू शकतो इकडे देखील काही विद्यार्थी आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न देखील चालू झालेला आहे. अनेक जे विद्यार्थ्यांना इकडे ताब्यात देखील घेतलेले आहे. आपण पाहू शकता हे विद्यार्थी आहेत. मित्रा, कुठून आलास? तुला काही घेऊन जात नाही. काय बोलतो? मी असंच इकडे उभा होतो, काही केलं नाही आणि तरी घेऊन जाते ते लोक. म्हणजे उभा राहण्याची पण परमिशन नाही. बोल. तू कुठून आलास? नाव काय? मी बोरिवलीवरून आलोय फक्त बघण्यासाठी की इकडे काय चाललंय. इकडे बाजूलाच उभा होतो मी. नक्कीच आपण पाहिलं तर आता कोणालाच इथे थांबू देखील गेलं जात नाहीये. आपण पाहू शकता आता अनेक जे पोलीस असतील ते आता या विद्यार्थ्याला देखील घेऊन जात आहेत. आपण त्याची पुन्हा एकदा बातचीत करूया. मी बाजूला त्या साईडलाच उभा होतो आणि मला असंच घेऊन जातो. नक्कीच पाहिलं तर आता पोलीस इथे सतर्क झालेत. कोणत्याही सामान्य व्यक्तीला देखील दादर परिसरामध्ये, दादर जे आपण चैत्यभूमी परिसरामध्ये उभं देखील राहू दिले जात नाहीये. जवळपास 100हून 150 अधिक जे पोलीस कर्मचारी इथे तैनात केलेले आहेत. नक्कीच पद्मेश, खरं तर या आंदोलनाची कदाचित काहीशी कुणकुण, काहीशी चाहूल पोलिसांना लागली असावी आणि जेव्हा आंदोलक आले, एकदम जमायला सुरुवात झाली आणि तेव्हा पोलिसांनी यांची धरपकड करायला सुरुवात झाली. आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे आता आणखी आंदोलक येण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण पाहिलं तर हळूहळू जे आंदोलक आहेत ते हळूहळू प्रत्येक गल्लीत नाही येतात. कारण हे जे आंदोलन आहे कुठेतरी नियोजन नाही, या आंदोलनाला कोणीही नेतृत्व करायला नाही. त्यामुळे जसं प्रत्येकाला माहिती मिळते तसा तो प्रत्येक इथे शिवाजी पार्क असेल किंवा दादर चौपाटी असेल तिकडे अनेक जे आंदोलक येत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी मागच्या 3 तासापासून इथे मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग देखील केलेली आहे. आपण पाहिलं तर रॅपिड ऍक्शन फोर्स देखील इथे तैनात झालेला आहे. इकडे आपण या माणसाशी पुन्हा एकदा बातचीत करूया. या सगळ्या गोष्टी सुरू असताना तुम्हाला ताब्यात घेण्यात काय सांगितलं? कारण की शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे, पण इथे दडपशाही सुरू आहे. देश आणि राज्य लोकशाही राहिलेली नाहीये. मोदी सरकार आणि राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे कुठेतरी आणि लोकशाहीची हत्या झालेली आहे. काय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल असं वाटतंय? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र राहणार. आंदोलनाच्या पूर्वीच ताब्यात घेतले, तुमचं आंदोलन होणार होतं, मात्र तत्पूर्वीच तुम्हाला ताब्यात घेतलं जाते. ताब्यात घेतलं जातं. त्यांना वरून अशा ऑर्डर आहेत पोलीस प्रशासनाला, असं ते सांगतायत. त्याच्यामुळे लोकशाहीचा आवाज बंद होतो. तिकडे चला, हरीश दादा तिकडे चला. तर आपण पाहतोय आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी व्हॅन सुद्धा मागवलेल्या आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे आलेला आहे आणि आंदोलकांची धरपकड इथे सुरू करण्यात आलेली आहे. दादरच्या चैत्यभूमी परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. तर काहींचा संताप अनावर झालाय. या ठिकाणी पोहोचला आणि आक्रोश
मला नाही जायचं, आम्ही गुंडे नाही आहोत. आम्ही गुंडे नाही आहोत. मला पंचूला वाटलं मी घेऊन जायला. पाणी 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 द्यायला याला पाणी द्या. पाणी द्या. मला नाही जायचं. पाणी द्या. मला नाही जायचं. ओ बाई, वरती जा, वरती जा, वरती जा, वरती जा. इन्कलाब जिंदाबाद. पाणी दे. आपण जर पाहिलं तर एका आईला आणि त्याच्या मुलाला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. प्रोटेक्शन आहे. हे प्रोटेक्शन आम्हाला पोलिसांपासून आमच्या पंतप्रधान देतोय. हे प्रोटेक्शन मिळतंय आम्हाला. आज आम्ही आमच्या भविष्याबद्दल बोलू शकत नाही. याच्या भविष्याबद्दल बोलू शकत नाही. आणि या पंतप्रधानाची काय लायकी आहे ही सगळ्यांनी बघावं. आज आम्हाला प्रोटेस्ट करण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. काय म्हणताय? आंदोलन स्थळावरची ही दृश्य चैत्यभूमीच्या परिसरामध्ये सीजेपीचे कार्यकर्ते आंदोलन करतात, तर काही महिला कार्यकर्त्या सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि त्यावेळी एक महिला कार्यकर्ती आपल्या मुलासह इथे आली होती आणि या महिला कार्यकर्तीला तिच्या मुलासह नेण्यात आलेलं आहे. तसंच वादमध्ये आता या महिला कार्यकर्तीला नेण्यात आलेलं आहे आणि मुलगा काहीसा चलबिचल झाली, त्याची मनस्थिती काहीशी विचलित झाली आणि काहीसा रडायला लागला हा मुलगा आणि म्हणून या मातेनं सुद्धा पोलिसांना आम्हाला हात लावू नका. और मैंने एक शब्द नहीं बोला है और लेके जा रही हूँ. मला बोलू शकत नाहीये. आपण पाहतो एकीकडे दिल्लीत सुद्धा आंदोलनाचा भडका उडालेला आहे जंतर मंतरवर आणि संसद भवनावर सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे ही चैत्यभूमीच्या परिसरातली दृश्य, दादरच्या मुंबईमधली ही दृश्य, तसंच मुंबईमध्ये हे चैत्यभूमीवर सीजेपीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. अचानक इथे काही कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली, त्यांनी सरकारचा निषेध करायला सुरुवात केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात उभी केलेत. मला विचारतात कुठे जातात, दोघा जणांनी थांबवलं मला. का आमचा अधिकार नाहीये कुठे राहायचा? यांची बायका पोरं नाहीत का? यांची पोरं नाही शिक्षणाला? आम्ही आमच्या हक्कासाठी लढायचं नाही का? बोलायचं नाही का? आर्टिकल 19चं काही आहे का नाही? सामान्य नागरिक म्हणून आम्ही आमचा आवाज उठवायचा नाही का? हुकुमशाही चालवली आहे प्रत्यक्ष नुसती. ज्या प्रकारे ते आंदोलक आले आणि अनेक जे घोषणाबाजी देखील सुरू केली,
तू काय सांगशील, काय वाटतं? जिथे सोनम वांगचुक हे देखील आंदोलनाला बसले होते, आज देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन कशासाठी चाललंय हे अगोदर नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. एवढी मोठी माणसं एवढे 20 महिनाभर तिथे आंदोलनाला बसतात, त्यांना काही गरज आहे? ती दोघं एसी मध्ये होती तिथे, व्यवस्थित त्यांचा सुखाचं त्यांचं आयुष्य घालव. त्यांना इथे येऊन एवढं सगळं करण्याची गरज काय पडली? ही हुकुमशाही चालवलेली आहे, शिक्षणाचा पत्ता नाहीये, सिस्टम सगळं भ्रष्टाचार झालेलं आहे, सगळं भ्रष्ट सिस्टम झालेलं आहे. यांचे पैसे भरतात, ही पोरं परून पास करून घेतात. नक्की अजून काही आंदोलक आपण पाहू शकतो की इथे पोलीस आता ताब्यात घेत आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेण्यास देखील जाऊया. चला दादा, चला. छोड़िए, चलो मैडम, छोड़िए मुझे, मैं चिल्लाएगी बस, छोड़िए मुझे, छोड़िए मेरे बच्चे, लो चलो उनको छोड़ना, उनको छोड़, उधर जा रही है. अनेक जे आंदोलक आहेत त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत. मागच्या अर्ध्या तासापासून अनेक जे आंदोलक आहेत ते इथे चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलन करण्यासाठी आले होते. अनेक जे कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक आहेत ते देखील इथे आले होते. त्याच्या आधीच पोलिसांनी अनेकांना इथे ताब्यात घेतलेलं आहे आणि आता जवळपास 200हून अधिक जे पोलीस कर्मचारी आहेत ते इकडे आलेले आहेत आणि ज्या घोषणाबाजी हे जे अनेक जे कार्यकर्ते आहेत ते करत होते त्यांना आधीच आता तर आपण पाहतोय चैत्यभूमी परिसरातली ही दृश्य. सीजेपीचे कार्यकर्ते ये भारत देश है, लोकशाही पे चलने वाला देश है. यहाँ पे ये सब चीजें नहीं होनी चाहिए. यहाँ पे दड़पशाही चालू है. यहाँ पे सत्ता का मात करने वाले लोग हैं जो यहाँ पे हमारे जैसे यंग पीढ़ी को जेल में डालने का देख रहे हैं. ऐसा नहीं होना चाहिए. भारत देश जिंदाबाद. सर्वांना विनंती आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता अनेक ज्या लोकांना ते आता पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस जे अधिकारी आहेत ते आता शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चालले, तरी देखील अनेक जे आंदोलक आहेत ते इथे हळूहळू येत आहेत आणि घोषणाबाजी देखील त्यांची जोरदार सुरू आहे. कॅमेरा पर्सन हरीश मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, दादर. तर आपण पाहतोय चैत्यभूमी परिसरावर सुद्धा आपण सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पाहतोय. सीजेपीच्या कार्यकर्त्यांचं इथे सुद्धा अचानक आंदोलन सुरू झालं आणि याची कल्पना कुठेतरी पोलिसांना होती आणि म्हणूनच मुंबईत सुद्धा कुठेतरी या आंदोलनाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे. सीजेपीचे अनेक कार्यकर्ते अजूनही दादर इथं चैत्यभूमीवर जमा होत आहेत आणि पोलीस या आंदोलकांना पकडून नेत आहेत. तसंच सीजेपीचं हे आंदोलन आहे. परत जाऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडे. पद्मेश, अजूनही इथे अनेक कार्यकर्ते खरं तर सीजेपीचे येत आहेत आणि पोलिसांनी धरपकड अजूनही सुरूच ठेवलेली आहे. तर आपण आमच्या प्रतिनिधींसोबत संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करणार आहोत. मात्र ही दृश्य सध्या पुढारी टीव्ही न्यूजच्या स्क्रीनवर. तर आंदोलकांची धरपकड सुरू आहे. अनेक महिला आंदोलकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर पोलिसांनी मोठा फौजफाटा इथे मागवलेले आहेत. पोलिसांच्या व्हॅन्समध्ये या लोकांना बसवलं जात आहे. या सगळ्या आंदोलकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र रोष इथे आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळतोय. सरकारच्या विरोधात तीव्र रोष पाहायला मिळतोय. शिक्षण व्यवस्थेसंदर्भातला, शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात मोठा रोष पाहायला मिळतोय. काल पण आम्ही प्रोटेस्ट केलेला, काल पण आम्ही आलेलो, तेव्हा कोणीच काही डिटेन नाही केलं. मग आज का नेतात? तेच विचारलं की डिटेन का करतात. काल पण प्रोटेस्ट चालू होता, तेव्हा कोणी काय केलं नाही. आज परमिशन घ्यायला, त्या मुलीने परमिशन घ्यायला गेलेली, तिला हाऊस अरेस्ट करून ठेवली. नाही, काही कुठल्या संघटनेबद्दल नाही. आम्ही तुम्ही वैयक्तिक या आंदोलनाला समर्थन द्यायला आलेला आहात.
तर आपण पाहतोय काही आंदोलकांचं असंही म्हणणं आहे की कालही आम्ही इथे आंदोलन करत होतो, कालही आम्ही निषेध नोंदवत होतो, आजही आम्ही तेच करतोय, शांततेच्या मार्गाने आम्ही आमचा निषेध नोंदवतोय, मात्र तरी सुद्धा आज ही बाजूनी जाणार बाजूनी जाणार घेऊन मला बाकी काहीच माहिती आता पण इथे आवाज कसं झालं पण मी सांगतो मी फिल्म दिली आहे जाण दिले बुमदाक हे मोबाईल तर आपण पाहतो एकीकडे दिल्ली सुद्धा पेटलेली आहे, दुसरीकडे मुंबईत सुद्धा CJPच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू आहेत. इथे दुपारच्या सुमारास अचानक CJPचे अनेक कार्यकर्ते आले आणि पोलिसांना या आंदोलनाची कल्पना कुठेतरी होती आणि आंदोलकांची धरपकड अचानक पोलिसांनी सुरू केलेली आहे. तर काही आंदोलकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की कालही आम्ही इथे शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत होतो आणि आज सुद्धा निषेध नोंदवतोय, मात्र आज अचानक पोलिसांचं हे दडपशाहीचं धोरण का, आज अचानक पोलिसांनी आमची धरपकड का करायला सुरुवात केली असा सवाल सुद्धा काही कार्यकर्ते विचारतात. तर अनेक महिला तरुणी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. पद्मेश आमचे प्रतिनिधी, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. सध्या पद्मेश ह्या आंदोलनस्थळी आहेत. पद्मेश, अजूनही अनेक तरुणी इथे येत आहेत, अनेक वयोवृद्ध नागरिक सुद्धा इथे येत आहेत. आतापर्यंत इतिहासातलं, या भारताच्या इतिहासातलं पहिलं हे मोदी सरकार आहे. अत्यंत नीच आणि नेभळट असंवेदनशील सरकार जर कुठचं असेल तर ते मोदी सरकार आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल नाही, कोणाच्याच प्रश्नाबद्दल नाही पडलेली. सोनम वांगचुक सारखा इतका मोठा माणूस जो आज 21 दिवस उपोषण केल्यानंतर त्याला एखादा मंत्री किंवा भेटायला येत नाही, त्याच्याशी बोलत नाही, तर त्याला हायकोर्टाची ऑर्डर, हायकोर्ट काय सांगितलेलं हायकोर्टाने की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, तर त्याच्याऐवजी तर परत जाऊया. आमचे प्रतिनिधी पद्मेश आमच्यासोबत उपस्थित आहेत. पद्मेश, आंदोलनस्थळी तुम्ही सध्या आहात, अजूनही अनेक कार्यकर्ते इथे येतात CJPचे. तर काही कार्यकर्ते, काही आंदोलक असे सुद्धा आहेत ज्यांचा संबंध नाहीये खरं तर, आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून तर, आणि शिक्षण व्यवस्थेचा आणि सरकारचा शिक्षण व्यवस्थेसंदर्भातल्या धोरणाचा विरोध करण्यासाठी केवळ इथे आलेले आहेत. आपण पाहतोय पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे. तर हळूहळू परिस्थिती काहीशी चिघळण्याची चिन्ह दिसतात. तर अनेक कार्यकर्ते इथे येत आहेत, CJPचे कार्यकर्ते, तसंच कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेले अनेक सामान्य तरुणी सुद्धा इथे येत आहेत. अनेक महिलांचा इथे सहभाग आपल्याला दिसतोय. तर महिलांची सुद्धा धरपकड करण्यात येते. तर बळाचा वापर करून या सगळ्या कार्यकर्त्यांना, या सगळ्या आंदोलनकर्त्यांना जे इथे चैत्यभूमी परिसरात जमा झाले होते आणि निदर्शनं करत होते, या सगळ्यांना आता ताब्यात घेण्यात येत आहे. तर पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. तर तीव्र असंतोष, तीव्र राग, संताप या आंदोलकांमध्ये दिसून येतोय शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात. तर पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आमच्याबरोबर आहेत. पद्मेश, काय अपडेट्स? स्नेहा, आपण जर पाहिलं तर मागच्या अर्ध्या तासापासून काही जे आंदोलक आहेत ते 10-10, 5-5 तुकडीमध्ये इथे येऊन आंदोलन करतायत. मागच्या 2 तासापासून इथे तू पाहू शकतेस, हा जो चैत्यभूमीचा परिसर आहे, जवळपास 200हून अधिक जे पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर रॅपिड ॲक्शन फोर्स देखील इथे आलेली आहे. स्वतः ॲडिशनल CP देखील इथे स्वतः फील्डवरती आहे, ते देखील आता इथे पाहणी करत आहे. जवळपास मागच्या अर्ध्या तासापासून 40 ते 50 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता आपण पाहू शकता, स्वतः पुन्हा एकदा आता पोलिसांची ॲक्शन ही सुरू झालेली आहे. स्वतः ॲडिशनल CP इथे पुढे येऊन लोकांना ताब्यात घेण्याचा देखील प्रयत्न करत आहेत, लोकांना इथे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणालाच इथे थांबू दिलं जात नाहीये. अनेक जे लोक आहेत जे इथे आलेले आहेत त्यांना आता काढण्यात येत आहे.
आपण पाहू शकता आता अनेक जे लोक आहेत जे आतमध्ये जात आहेत त्यांना या कॅफेटेरियामध्ये आतमध्ये देखील ढकलण्याचा पोलिसांचा प्रयत्न चालू झालेला आहे. कोणाला तिथे थांबू दिलं जात नाही. मागच्या अर्ध्या तासापासून अनेक जे पोलीस कर्मचारी आहेत ते एकाही व्यक्तीला इथे थांबू दिलं जात नाही. असा प्रयत्न देखील ज्याने केला. जर मीडियाशी जो बाईट देत असेल त्याला देखील पोलीस ताब्यात घेत आहेत. जवळपास अर्ध्या तासापासून अनेकांना इथे पोलिसांनी ताब्यात घेण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. आपण पाहू शकता आपण सध्या ज्या उभे आहोत तो म्हणजे चैत्यभूमीचा सिग्नल आणि मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिक देखील झालेलं आहे. माहीमपर्यंत हे ट्रॅफिक गेलेलं कारण ज्या प्रकारे इथे लोक आली, लोकांनी घोषणाबाजी केली. जवळपास अर्ध्या तासापासून मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांचा नक्कीच देखील पद्मेश, बंदोबस्त तुम्ही करण्यात येतो. आंदोलनस्थळी आहात. या संदर्भातल्या अधिक अपडेट्स आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र